आणि छान पराठा, इतका छान पातळ पदर सुटलेला, त्याच्याबरोबर ही खरपूस भाजी. क्या बात है. अरे मिक्सरचं भांडं द्या ना यार तुम्ही, लवकर द्या बरं पटकन. नमस्कार, तुम्ही पण आलात का मास्टर रेसिपीजमध्ये. सगळ्यांचं स्वागत. मिक्सरचं भांडं मागवत होतं. एक नवीन भाजीचा प्रकार आहे आणि कसं असतं की एखादी भाजी तयार करताना पद्धत जर बदलली तर चव बदलते, त्याचा एक दिसण्याचा जो भाग असतो तो सुद्धा बदलतो आणि छान वाटतं. म्हणजे आहे बटाट्याचीच भाजी, नाव थोडं वेगळं आहे. चला सुरुवात करू की नाव सांगू? पहिले सुरुवात करू. सगळ्यात पहिले याचा मसाला आपण बारीक करू. टोमॅटो, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची. बटाट्याच्या चकत्या करून घेऊ आपण. तर या रेसिपीचं नाव आता तुम्हाला सांगतो, बटाट्याचे भुजणे. यामध्ये कांदा, त्यानंतर हा तयार केलेला मसाला, यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण, तिखट, थोडं बेताचं कारण हिरवी मिरची घातली आपण, त्यानंतर हळद. हे सगळं एकत्र करायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ चवीनुसार मीठ आणि अजून एक ही कोथिंबीर झाली. दॅन मेथकूट यामध्ये घालायचं आहे आपल्याला. साधारण 1 पाव बटाटे जर असतील तर अर्धी वाटी मेथकूट आणि तूप. यामध्ये कमीत कमी 4 चमचे तूप घालू आपण. ह्याला नुसतं असं परतवायचं आहे, पाणी नाही घालायचं. यातले बटाटे इतके पातळ चिरायचे की याला जास्त वेळ लागणार नाही बनवायला. 1-2 मिनटं झाकून ठेवू म्हणजे अंगचं पाणी सुटेल याला. आता तुम्ही बघत असाल की आपण जे तूप घातलं होतं ते हळूहळू सुटायला लागलं. या थोडंसं पाणी सुटलं आहे आणि हा रोस्टिंगवाला जो प्रकार आहे हा इंटरेस्टिंग असतो खाताना. हा जो तुम्ही बघता हा एकदा परतून झालं की पुन्हा यावर झाकण ठेवायचे आणि अगदी मंद आचेवर हे होऊ द्या. क्या बात है. कोथिंबीर, आणि हा छान पराठा, इतका छान पातळ पदर सुटलेला, त्याच्याबरोबर ही खरपूस भाजी. क्या बात है.